क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, सत्तेत जाण्याशिवाय पर्याय नाही असं स्पष्ट मत ओमराजे निंबाळकर यांनी काल घेतलेल्या बैठकीत निर्णय आपला जाहीर केलेला आहे. तर त्यांनी स्पष्ट म्हणलं आहे की शेतकऱ्यांच्या डीपीसाठी पैसे नसल्यामुळं जर भाजपमध्ये अर्थात म्हणजे शिंदे गटात गेल्यावरच पैसे मिळतील म्हणून ते तिकडं गेले आहेत असं स्पष्ट मत त्यांनी सांगितलं आहे. तर याविषयी आपण सर्व माहिती आपण पाहूया की ओमराजे निंबाळकर आणि आष्टीकर यांची पक्षाबाबत भूमिका त्यांनी जाहीर केलेला आहे. तर मिळणाऱ्या खासदार निधीतून विकास कामे होत नसून कार्यकर्ते पदाधिकारी पक्ष सोडून जात आहेत. विकासासाठी निधी आणायचा असेल तर सत्तेत जाणे क्रमप्राप्त आहे, अशी भूमिका खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि ओमराजे निंबाळकर यांनी रविवारी मांडली. आपण एका शिवसेनेतून दुसऱ्या शिवसेनेत जात असून विचारधारा सोडलेली नाही असं आष्टीकर यांनी सांगितले. शिवसेना ठाकरे गट सोडणाऱ्या गटातील खासदारांपैकी आष्टीकर यांनी पहिल्यांदा समाज माध्यमांद्वारे पक्षांतरामागील आपली भूमिका जाहीर केली. आपण कोणावरही नाराज नाही, उद्धव ठाकरेवर तर मुळीच नाही. त्यांनी मला प्रेम दिले आहे, परंतु 18 जूननंतर आमच्यावर अविश्वास व्यक्त होऊ लागला, बोलण्याचा अतिरेक झाला, त्यामुळे आपण पक्षांतराचा जो काही निर्णय घेतला हा कारण सत्तेशिवाय कार्यकर्त्यांची कामे होत नाही आहेत. मतदारसंघात विकास कामे करावी लागतील. लोकांनी आशेने निवडून दिलेले आहे. कुठल्याही प्रकारचे निधी मिळत नव्हते. प्रत्येक गावात गेलो की तिथून खूप मोठ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत आणि निधी आणायचा असेल तर सत्तेत जाणे क्रमप्राप्त आहे असे आष्टीकर म्हणाले. ओमराजे निंबाळकर यांनीही रविवारी आपली भूमिका मांडली आहे आणि राणा रणजितसिंह पाटील हेच नेहमी सत्तेत बसणार, एवढे दिवस राष्ट्रवादी आणि आता भाजपमध्येही तेच सत्तेत आहेत, तेच भाजप चालवतात आणि तेच शिवसेनाही चालवतात असं स्पष्ट मत ओमराजे निंबाळकर यांनी काल जाहीर केलं आणि त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. तर मित्रांनो, याबाबत तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. दिलेली माहिती समजली, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.